झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांच्या आणि जोडी सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविना आवडिये वचन न मोडी बोलिले तेचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी विठाला विठाला विठे तटे भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी। या ठिकाणी श्री हरिभक्त परायण आमचे रामेष्ठी महाराज विजय महाराज रामेष्ठी ज्यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारची संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेच्या प्रत्येक वर्धापन दिनाला हरिभक्त परायण परमपूजनीय काळसिद्धेश्वर मठाचे अधिपती मठाधिमालक या ठिकाणी येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात। अतिशय उत्तम गोष्ट आहे। एका मठाचे अधिपती आणि संन्यासी अशा थोर व्यक्तीचं इथे येणं म्हणजे यांच्याकरता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। ग्रामस्थाकरता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। दर्शन त्यानंतर प्रवचन अशा प्रकारचा सोहळा होतो आणि दरवर्षी होतो असं एकंदरीत या कार्यक्रमाची रूपरेषा दरवर्षीची। जागा प्रांगण अतिशय उत्तम आहे। डोंगर दरी अभ्यासाकरता लागणारी जी जागा आहे ती उत्तम जागा आहे। इथं छान पैकी जागा आहे। या जागेमध्ये मनुष्याला अभ्यास करण्याकरता सुयोग्य अशा पद्धतीने बुद्धी अभ्यासामध्ये रत होईल अशी ही जागा आहे। ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे की नाही हो की का निगुड मठ होवा शिवालय वगैरे अशा पद्धतीचा डोंगर दरी असा भाग असावा तर तो भाग या ठिकाणी उत्तम आहे। रामेष्ठीवाडी अत्यंत उत्तम सुंदर सुभग गाव। पाणी माणसाचा वाढदिवस करतात, मंदिराचा वाढदिवस करतात, घराचा आपल्या शिंदेवाडीला रघुनाथ बोखंडळकराचं गाव आहे ना एक त्यांनी घर बांधलं होतं हो छोटंसं होतं 10 गुंठ्याचं। किती होतं 10 गुंठ्याचं जुन्या काळातलं घर। ते दरवर्षी त्याचा वाढदिवस करायचे। एका वाढदिवसाला मी कीर्तन केलं होतं तिथं घराचा वाढदिवस बरं का। म्हणजे त्या घरामध्ये काय भजन पूजन कीर्तन असं काही चालत होतं असं काही नाही। तो पाटील मनुष्य त्या गावचा असा न्याय निवाडा वगैरे करायचा पण दरवर्षी तिथं वाढदिवस करायचा। माणसाचा वाढदिवस केला जातो, मूर्ती स्थापनेचा वाढदिवस केला जातो आणि आपल्या संस्थेचा वाढदिवस आहे। अर्थात वाढदिवस साजरा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपणही सुद्धा गुरुजींच्या मूर्तीची स्थापना केली, देवाच्या मूर्तीची स्थापना केली, त्याचा वर्धापन दिन करत असतो। आता आपला वर्धापन दिन आलेलाच आहे जवळ। अशा प्रकारचा वर्धापन दिन करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। करावा का न करावा माणसाचा वाढदिवस ह्या सगळ्या गोष्टी तर अवश्य कराव्यात बरं का। का कराव्यात त्याचं कारण आहे। विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान भीष्माचार्यांनी अतिशय सुंदर एक उक्ती सांगितलेली आहे आणि ते देवाचं नाव आहे। काय देवाचे 1000 नाव आहेत त्याच्यात। किती नाव आहेत 1000 नाव आहेत। पहिले 13 श्लोक सोडायचे आणि तिथून पुढचे 100 श्लोक 1000 श्लोक। किती श्लोक आहेत 100च 113 14 श्लोक तर त्यातले 13 पहिले सोडायचे आणि बाकीचे सगळे 100 श्लोक। त्या 100 श्लोकामध्ये एका श्लोकात 4 नावं ते 5 नावं ते 8 नावं बरं का। एका ओळीमध्ये 4 नावं, दुसऱ्या ओळीमध्ये 4 नावं, 8 नावं सरासरीने एका श्लोकामध्ये असतात। अशा 1000 नावं सांगितलेत। त्या 1000 नावाचे अर्थ अत्यंत विभिन्न आणि सुंदर सुंदर आहेत। भगवान भीष्माचार्यांनी सुरुवातीला सांगताना सांगितलेलं आहे की यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये
ताणी वक्ष्यामी, अहम ताणी वक्ष्यामी, तुला ते सांगतोय मी, ते सांगतोय कुठलं की यानी नामानी गौणानी, जे गुणवान आहेत नाव कसे आहेत, गुणांनी संपन्न आहेत. म्हणजे प्रत्येक नावामध्ये एक एक गुण आहे बरं का. एका नामातल्या एका गुणाने एक व्यक्ती मुक्त होऊ शकतो, एक स्वतंत्र काम होऊ शकतं. अशा प्रकारचे अनंत गुणनिधान असलेले नाव देवाचे ते मी तुला सांगतो आहे. याने नामानी गौणानी, गौणानी म्हणजे गुणवृत्तीने संपन्न बरं का. याने नामानी गौणानी विख्यातानी, प्रसिद्ध आहेत बरं का. विख्यातानी महात्मनः, ऋषीभि परिगीतानी, ऋषी लोकांनी गायलेलं, ऋषीभि परिगीतानी तानी वक्ष्यामी, ते मी तुला सांगतो आहे. ऋषी लोकांनी गायलं. याचा दुसरा अर्थ असा आहे की ऋषी लोक जे नाव गाऊन ऋषी झाले अशा प्रकारचे जे नाव आहेत ना ते मी तुला प्रतिपादन करतोय. आता 1000 नाव आहेत. किती नाव आहेत? 1000 नाव आहेत. आणि त्या 1000 नावाचे 1000 ऋषी दृष्टे आहेत. आणि त्या 1000 नावाचे सुद्धा भीष्माचार्य दृष्टे आहेत. आणि त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. या नावामध्ये अनंत नाव आहेत. वर्धनो वर्धमानश्च विविक्ता श्रुतिसागर, सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः. वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागर, अर्थात त्या परमात्म्याच्या नावामध्ये 2 नावं अशी आहेत, वर्धनो आणि वर्धमानश्च. वर्धनो वाढणारा आणि वाढवणारा, अशा 2 नावाचा अर्थ आहे. वाढवणारा आणि वाढणारा कोण आहे? तर तो परमात्मा आहे, आहे की नाही. पृथ्वीच्या रूपाने वाढला कोण? परमात्मा. हवेच्या रूपाने वाढला कोण? परमात्मा. पाण्याच्या रूपाने वाढला कोण? परमात्मा. आकाशाच्या रूपाने वाढला कोण? परमात्मा, आहे की नाही. म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन करताना महिम्न स्तोत्रात खूप सुंदर केलंय. त्वमर्कस्त्वं सोम, त्वमसि पवनस्त्वं भूतवः, त्वमापस्त्वं व्योम, त्वमुधरणिरात्म, त्वमिति च, त्वम आकाशः, त्वम जलः, व असं सगळं तूच आहेस. कोण आहे? तर हे पंचमहाभूत तो आहे. आणि याच पंचमहाभूताचं चिंतन करताना भगवान परमात्मा 7व्या अध्यायामध्ये देव अर्जुनाला सांगताना सांगतात, हे अर्जुना नीट ऐक, तुला आहे ना विज्ञानासह ज्ञान सांगतो मी बरं का. ज्ञानम विज्ञानम नाही, ते 9व्या अध्यायातला श्लोक आहे तो. ते ज्ञानम तेहम सविज्ञानम हा 7व्या अध्यायातला श्लोक आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानम, सविज्ञानम ज्ञानम ते अहम, तुला मी सांगतो. हे म्हणजे विज्ञानासह सांगतो. अर्थात विज्ञानासह ज्ञान सांगतो. याचा अर्थ काय? तर ते सांगताना देवाने 8 प्रकृती सांगितलेली, भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धी वगैरे वगैरे असं चिंतन मोठं केलेलं आहे. ते चिंतन अपूर्ण राहिलेलं 8व्या अध्यायामध्ये सांगायचं होतं. पण अर्जुनाने 7 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नामध्ये 8वा अध्याय निघून गेला. आणि मग 9व्या अध्यायामध्ये देवाने परत सांगितलं काय? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा, असं 9व्या अध्याय सांगितलं. आणि मग तिथेही चिंतन केलेलं विज्ञानाचं. आणि इथे सुद्धा चिंतन करताना 8 प्रकृती प्रतिपादन केलेली आहे. 8 प्रकृती म्हणजे भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी रेवच, असं जी 8 प्रकारची प्रकृती आहे ना, हे आहे विज्ञान. याला काय म्हणायचं? विज्ञान. विज्ञान शब्दाचा अर्थ एकातून 2, 2तून 3, 3तून 4 अशा प्रकारचं जे निघतं त्याला काय म्हणायचं? आता हे पंचमहाभूतन, पंचमहाभूताची प्रक्रिया करून काय काय केलं तर अनंत अशा प्रकारचं विकास केलेला आहे. आता हा विकास आपल्या मूळ पंचमहाभूतात निर्माण करून केलेला विकास आपल्याला सहकारी का बाधक? तो भाग स्वतंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात अशा प्रकारचा हा विज्ञानाचा भाग म्हणजेच हे संपूर्ण भूमी आप वायू खम आकाश हे सगळे जे आहेत ना, हे सगळंच्या सगळं परमात्म्याचं रूप आहे आणि ते वाढतं. आता दुसरी गोष्ट सांगतो, मनुष्य की नाही, मनुष्य आहे की नाही. माणसामध्ये काय काय? पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे की नाही, 5 भूत आहेत की नाही. त्याच पंचमहाभूताचं पंचीकरण झालं आणि हे
रगडा बनला, काय झालं, शरीर तयार झालं. कोणाचं गोर आहे, कोणाचं काळ आहे, कोणाचं उंच आहे, कोणाचं ठेंगणं आहे, कोणाचं काय, पण त्याच्यात आहे काय, मटेरियल एकच आहे का वेगळं आहे काही? हा, एखाद्याला डोकं असेल डोकं नसेल तरी सुद्धा, डोकं असलं तरी तेच मटेरियल आणि नसलं तरी तेच मटेरियल. का मटेरियल काय भिन्न आहे? पंचमहाभूताचं, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे 5 महाभूत. आणि त्याच अपंचकृत तत्वापासून आतलं मॉडेल बनवलं. काय केलं? ज्या लोखंडाचं वरचं मॉडेल बनवलं जातं गाडीचं, त्याच लोखंडाचं जरा शुद्ध करून आतलं मॉडेल बनवलं जातं. कुठलं? मशीन बनवलं. तसं इथं हे वरचं मॉडेल आणि आतमध्ये मशीन, अपंचकृत तत्वापासून तयार झालेलं काय, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, असं 19 तत्वाचं मशीन. अर्थात हे जे संपूर्ण तयार केलं झालं, हे कशाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. म्हणजे कशाचं आहे? म्हणजे हे पंचमहाभूत बाहेर आणि तेच पंचमहाभूत इथं. मग हा माणूस वाढतो की नाही? पृथ्वी वाढते, आप वाढतं, तेज वाढतं आणि वाढवतो कोण? तर तोच वाढवतो. कोण वाढवतो? वाढवतो तो. आता मेला किती? साधारण 10व्या वर्षी मनुष्य पोरगा मेला, तो वाढतो का मेल्यावर? का नाही वाढत? आतमध्ये चेतन तत्वाच्या विशेषत्वाचा अभाव झाला. हे कळणं अवघड असतं शब्द नेमकं, पण तरी सुद्धा ऐकून ठेवा. गंमत अशी आहे की शरीर वाढतं केव्हा? आत्म्याचं म्हणजे परमात्म्याचं विशेषत्वाने जे प्रतिबिंबित झालेलं रूप आहे त्यामुळे शरीर वाढतं. नाही तर शरीर वाढलं म्हणजे शरीर वाढवलं कोणी? आईने, बापाने. कोणी वाढवलं? हा, देवानी. नक्की आहे ना? मग हे कळलं पाहिजे की नाही आपल्याला? मग वाढवतो कोण? तोच. आणि वाढतो कोण? याच्या रूपाने कोण आहे? संपूर्ण परमात्मा आहे. तोमर्कस त्वम सोम. कोण वाढतंय? तोच वाढतो. आणि वाढवतो कोण? तोच. आपल्याला निष्कारण अहंकार असतो, नालायकपणा आहे आपला हा. काय? हा, मी पोराला पैलवान केला, मी पोराला एवढं शिकवलं, मी पोराला एवढं वाढव. तू काहीच करत नाही. ध्यानात ठेवा, करतं कोण? फक्त परमात्मा. आणि परमात्मा ही गोष्ट पक्की ध्यानात राहिली पाहिजे. आपली संस्था आणि या संस्थेच्या रूपाने वाढतंय कोण? परमात्मा. वाढवतंय कोण? परमात्मा. आहे की नाही? हो. आता यामध्ये जर विचित्र काही झालं तर ते मात्र माणसाने केलं, हे पक्क ध्यानात ठेवायचं. काय? चुकीचं जे जे करू ते कोण करतं? माणूस. आणि जे जे बरोबर करतं ते कोण करतं? देव. बरं का? याकरता मनुष्याच्या जीवनामध्ये ही पक्की धारणा असली पाहिजे. म्हणून पोराचा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा करा, पोरीचा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा करा आणि लोकाला भरपूर जेव घाला. का? वाढणारा आणि वाढणारा देवच आहे याच्या रूपाने. म्हणून सुंदर अशा प्रकारचं काय करायचं? वाढदिवस साजरा करायचा. तसा या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे विजय महाराज, रामेष्ठी महाराज, यांनी वाढदिवस संस्थेचा दरवर्षी केला जातो. सगळी मंडळी, सरपंच पण उपस्थित आहेत. नाही तर सरपंचाला असल्या नादात येणं जरा अवघड जातं, पण आता जवळचं असल्यामुळं इथं सगळे नाद सोडून इकडे यावं लागतं. आहे की नाही? नाहीतर काय बुवा, हे नाही तर बऱ्याच वेळेला तुमचं ते काय, पैसे पाहिजे का? हे घ्या. हां, हे 10 रुपये, 20, 50, 200, 2000 घ्या. तर तुमचं तुम्ही काय तरी का ते टाळा फिळाचं आमच्याकडे आणू नका. बघा, तुमचं तुम्हाला काय गावातले सरपंच म्हणत, महाराज हे घ्या आणि तुम्ही तुमची झक मारा, पण आम्हाला काही बोलू नका, असं म्हणतात. बरं का? बऱ्याच ठिकाणी असं मी ऐकलंय. पण आपला सरपंच स्वतः जातीने उभा, आपल्या गावातली सगळी मंडळी जातीने उपस्थित आणि स्वतः महाराज इतक्या लांबून इथपर्यंत आले आशीर्वाद द्यायला, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. विद्यार्थी आणि या सगळ्यांना अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याचा आशीर्वाद अशा स्वरूपाने हा वाढदिवस आपण साजरा करावा. वाढतो आणि वाढवतो कोण? तर परमात्माच वाढवतो आणि वाढवतो सुद्धा. म्हणून त्याच परमात्म्याचा आपण वाढदिवस करतोय असं आपल्या गृहीत दृष्टीमध्ये अंतःकरणात भाव ठेवायचा. आणि ही संस्था म्हणजे संस्था नाही तर ही आई आहे, संस्था म्हणजे संस्था नाही तर हा देव आहे, संस्था नाही तर आईसाहेब रुक्मिणी आहेत, अशा प्रकारची श्रद्धा आणि ही भावना ठेवायची. म्हणजे यांनी ठेवायची इथं आणि तुम्ही
तिथं ठेवायची, हे पण ध्यानात ठेवायचं. हा, तो बाप आहे, आई आहे, सगळे हे ध्यानात ठेवायचं. नाही तर तुम्ही म्हणताल आमच्याच पोराने आमच्यावर ठेवायची, आम्ही काय आता आम्ही भारी झालो, आम्ही आता कुठे ठेवायची आहे की नाही. महाराज झाल्यावर जरा वाटतं ना असं. हा, महाराज झाला की उग्रीट होतो मनुष्य, चुकीचा वागतो बरं का. विठाला विठाला. स्वामी महाराज, मी अजून महाराज झालो नाही आणि मला महाराज होताही येणार नाही. हो, कारण मी एक शिक्षक आहे आणि जो माणूस जिथं चुकल ना तिथं, म्हणजे माझा विद्यार्थी असलेला, तिथंच त्याला मी फटकारवत असतो. बरोबर का चुकीचं, त्याला सोडत नाही मी. त्याला अपमान वाटला नाही येईल, परत नाही आलं तर माझं काय बिघडायचं त्याच्या वाचून. मी रोज करतोच आहे एक एक तयार. नाही आला तर जा तिकडं, तुझी कुठं करायची तशी तिकडं काशी कर, मला नसतं घेणं देणं त्याचं. का मी करताय याचा, आणि मी श्रद्धेना गुरुजींच्या पुण्याने गुरुजींच्या पायावर नतमस्तक होऊन हे सगळं करतो. ही संस्था नाही तर ही काय पोरावं तुमची आई आहे, हा काय आहे देव आहे, अशी भावना ठेवायची. गुरु पिता, गुरु माता आणि गुरुची पत्नी गुरु माता, या सगळ्या श्रद्धा तुम्ही जपल्या पाहिजेत. किती जपल्या पाहिजेत, इतक्या जपल्या पाहिजेत की त्या श्रद्धाच तुम्हाला मोठं करण्याकरता कारण ठरल्या पाहिजेत. अशी श्रद्धा जपायची बरं का. हा, हो, तुम्ही रोज महाराजांचं दर्शन घेता, महाराजांच्या मंडळीचं उद्यापासून सगळ्यांनी घ्यायचं बरं का. काय करायचं, सगळ्या विद्यार्थिनींनी सुद्धा महाराजांच्या मंडळीचं दर्शन घेताय का. उद्यापासून सुरुवात करायची. हा, घेत नसले तर घ्यायचं आणि घेत असले तर नेम बरोबर. अगदी तुमचं स्नान वगैरे झालं, गंध टिळा काय झाला, हो आता तुमच्याकरता गंध पावडर झालं आणि यांच्याकरता गंध टिळा. आता पोरं बी पावडर लावतात, तो भाग निराळा आहे, चालतं, काय हरकत नाही. आणि तुम्ही सगळ्या जणांनी जायचं आणि बेस्ट असं लाईनीने दर्शन घ्यायचं. हा, का ती गुरु माता आहे, ती काय आहे म्हणजे गुरुची माता नाही, तुमची माता आहे ती. आलं का लक्षात. हो, म्हणून अशा प्रकारची श्रद्धा जतन करायची, अशा प्रकारच्या श्रद्धेना जगायचं आणि आपल्या जीवनामध्ये दोष येणार नाही कुठल्याही प्रकारचा, हे पक्क ध्यानात ठेवायचं बरं का. गुरुद्रोहाचा दोष अनंत पद्धतीने येत असतो, अपमान सहज होत असतो गुरुचा, ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून हो, आता तुम्ही बघितलेलं आहे, मी जसं वागतो तसं तुम्ही वागा, असं माझं मत आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही तुम्हाला प्रमाण नाही आहे आणि हे प्रमाण कुठेही चुकीचं नाही आहे, हे मी सांगतो. त्याचं कारण मी जगतो वागतो त्याच्यामध्ये या गोष्टी आहेत. अर्थात असा वाढदिवस आणि सुंदर प्रकारचं सुग्रास भोजन आणि महाराज आशीर्वाद द्यायला आहेत, अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करतो आपण. संस्कार देणं या संस्थेचं काय आहे काम आहे. कोणते संस्कार देणं, अनंत संस्कार देणं. अर्थात संस्कार, तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि सेवेला विराम देतो. पहा नीट ऐका गोष्ट बरं का. हो, मार्कंडेय ऋषी माहित आहेत ना तुम्हाला, ऐकताय ना तुम्ही सगळेजण इकडं माझ्याकडं. सरपंच मार्कंडेय ऋषी होऊन गेले, म्हणजे चिरंजीव आहेत ते. सप्त चिरंजीवामध्ये मार्कंडेय ऋषी चिरंजीव आहेत. ते मार्कंडेय ऋषी, त्यांचे वडील अत्यंत भक्त देवाचे ऋषी होते एक. आणि ऋषी आपलं जंगलात राहायचं, ते जे शेत होतं ते शेत करायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. लग्न होऊन बराच वर्ष झाले, मूल बाळ नाही, काय करावं. मग भगवान परमात्मा शंकराची तपश्चर्या केली आणि भगवान परमात्मा शंकर प्रसन्न झाले. थोडक्यात ऐका. प्रसन्न झाल्यानंतर देवानी मार्कंड्याच्या वडिलाला, बरं का, मला नाव आठवेना त्यांचं, सांगितलं वरमगृही काय पाहिजे ते अपेक्षा असेल मागा, बोला. हो, त्यांनी सांगितलं. भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर आणि सांगितलं मला एक काम करा, मला मुलगा द्या, एक मुलगा, पदरी नाही मुलगा. आणि मग पुत्र ऋण जर म्हणजे नाही फिटलं ना तर पितृऋण फिटत नाही, याकरता मला पुत्र अपेक्षित आहे आणि त्याकरता तुम्ही पुत्र द्या. ठीक आहे. भगवान शंकर म्हटले माझ्याकडे 2 प्रकारचे पोरं आहेत. मार्कंड्याचे वडील म्हटले म्हणजे एक आहे 100 वर्ष जगणार आणि एक आहे 16 वर्ष जगणार. कोणतं पाहिजे तुम्हाला, असं जर तुम्हाला विचारलं असतं, मला विचारलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, 100 वर्षाचं दे, आहे की नाही. पण मार्कंडेय ऋषीचे वडील किती धार्मिक आणि ऋषी होते ते म्हटले देवा एक 100 वर्ष जगणार आहे ठीक आहे आणि एक 16 वर्ष जगणार आहे ठीक आहे, पण हे 2 पोरं आहेत कसे.
म्हटले जे 100 वर्ष जगणार आहे ना, हो ते कोणाचं घर पेटवील, कोणाचं दार पेटवील, कोणाला विहिरीत टाकील, कोणाला नदीत बुडवील, कोणाचं काय काय करेल सांगता येत नाही. ते सगळे जेवढे पंचपातक आहेत ना, ते सगळे पातक तो करू शकतो, एवढा तो 100 वर्ष जगणारा. ते म्हटले मला ते 100 वर्ष जगणार नकोच पोरग. मग 16च वर्ष जगल, ध्यानात ठेवा. काय 16च वर्ष जगणारं पोरग पाहिजे, काही काळजी नका करू, मला 16 वर्ष जगणारं द्या. त्याप्रमाणे यांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं मार्कंडेय. बर का, अर्थात ऋषीघर भक्तघर. परिणाम त्याला आता काही शाळा शिकवावा, कॉलेज शिकवावा, गुरुघरात घालावा, गुरुकुलात घालावा, तर काय होईल? 16च वर्ष जगणार आहे, मरणार ते शिकेपर्यंत. त्यापेक्षा त्याला काहीच शिकवायचं नाही, एकच शिकवलं त्याला. काय शिकवलं? संस्कार दिला एक. नीट ऐका पोराव, काय संस्कार दिला? कोणीही घरामध्ये आलं की त्याला साष्टांग दंडवत घालायचा. कसा? साष्टांग. साष्टांग शब्दाचा अर्थ आहे आपले जे 8 अंग आहेत ते भूमीशी संबंधित करायचे आणि त्यांच्या चरणावर माथा ठेवायचा. अशा प्रकारचा साष्टांग घालायचा, नमस्कार करायचा. घरात जायचं, तांब्याभर पाणी घ्यायचं, वाटीमध्ये गूळ घ्यायचा, दुसऱ्या प्लेटमध्ये शेंगदाणे घ्यायचे, गूळ शेंगदाणे आणि पाणी आणून त्यांच्या समोर ठेवायचं आणि हात जोडून म्हणायचं अतिथी देवो भव, असं म्हणायचं. बरं का, हा विनय आहे. काय हा विनय असतो? हल्ली फार विनय कमी झालेला आहे, विनय मेलाय जवळपास. आता विठाला विठाला एवढा संस्कार दिला. काय? दंडवत. घरात जायचं, पाणी गुळ शेंगदाणे आणायचे, समोर ठेवायचे, हात जोडून अतिथी देवो भव म्हणून आपण ग्रहण करा असं म्हणायचं. एवढा संस्कार. बाकी त्या पोराला काहीही शिकवलं नाही. आता ज्याचं घर जसा, पुढाऱ्याच्या घरात पुढारी येतात, बुवाच्या घरात सगळेच येतात, कारण बुवाला ऑलराऊंड झाला हल्ली, सगळेच येतात. दारुड्याच्या घरात दारुड्याचे येतो. आता हे ऋषी होते, यांच्या घरामध्ये ऋषी मुनी तपस्वी असे यायचे. बरं का, एक दिवशी व्यास महर्षी आले आणि व्यास महर्षी आले त्यावेळेला मार्कंड्याचे वडील असे शेतात काम करत होते, बाहेर पाठीमागच्या बाजूला घराच्या. जे आले, घरात आले, हा मुलगा होता घरामध्ये. बघितल्याबरोबर त्यांनी साष्टांग दंडवत घातला. नीट ऐका वाक्य बरं का, साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घालून आसन घातलं. घाली संता सिंहासनी पूजा करी काया वाचा म्हणे. आसन घालावं, आसनावर बसावा, अपमान करू नये. मोठ्या माणसाचा, संतांचा अपमान करणं चांगलं नसतं बरं का. म्हणून मग त्यांनी आसन घातलं, आसनावर बसवलं आणि दंडवत घातला परत. आणि दंडवत घातल्यानंतर उठून नमस्कार केल्याबरोबर व्यास महर्षींच्या कडून त्याला आशीर्वाद गेला. काय? आयुष्यमान भव. काय? आयुष्यमान भव असं व्यास महर्षी आशीर्वाद देत होते. तेवढ्यात काय झालं, त्याचे वडील घरात येत होते. ते म्हटले महाराज हा आशीर्वाद मागे घ्या, मागे घ्या हा आशीर्वाद. 16च वर्ष जगणारा हा मुलगा आहे, भगवान शंकराने दिलेला आहे, आयुष्यमान भव. हा आशीर्वाद तुमचा खरा होणार नाही. ते म्हटले व्यासांनी आशीर्वाद दिलाय, तुम्ही बोलताय कोणापुढे? व्यासांचा आशीर्वाद आहे, खोटा होणार नाही. चला. म्हटले आतिथ्य घ्या. गुळ शेंगदाणे आणून त्यांनी पाणी ठेवलं, अतिथी देवो भव परत नमस्कार केला. परत व्यास महर्षीने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. ते म्हटले महाराज तुम्ही परत परत कशी चूक करता, ही कशाला आशीर्वाद देता? ते म्हटले मी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा होणार नाही. चला म्हटले ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाकडं व्यास महर्षी, मार्कंडेयाचे वडील आणि मार्कंडेय बरं का गेले. आता ते ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला दाढी, हे अमकं तमकं 4 तोंड. हा गेला जसा मार्कंडेय तसा लगेच साष्टांग दंडवत ब्रह्मदेवाला. आणि दंडवत जसा घातला तसं ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. कोणचा आशीर्वाद दिला? व्यास महर्षीने दिला आयुष्यमान भव.
आणि ब्रह्मदेवाने काय दिला? चिरंजीव भव. व्यास महर्षी म्हटले आता मी याच्यातून सुटलो, मी आयुष्यमानच भव म्हटलं होतं, हे तर चिरंजीव म्हटले डायरेक्ट. हो, मार्कंड्याचे वडील म्हटले आहो जी व्यास महर्षीनी चूक तीच तुम्ही चूक करताय. आहो 16च वर्ष जगणार आहे, व्यास महर्षीने आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद दिला आणि तुम्ही चिरंजीव भवा असा आशीर्वाद देताय, आता कसं करायचं? ते म्हटले आता ब्रह्मदेवाने जर चिरंजीव आशीर्वाद दिलाय ना तर त्याला चिरंजीव करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय. हो, भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे गेल्यानंतर ही गोष्ट सांगितली, त्यांनी दंडवत घातला. भगवान शंकरही म्हटले चिरंजीव भव. आता ब्रह्मदेव म्हटले माझंही काम झालं, व्यास महर्षी म्हटले माझंही काम झालं. आता ब्रह्मदेवाला भगवान शंकराला मार्कंड्याच्या वडिलांनी सांगितलं आहो 16 वर्ष जगणार आहे म्हणून तुम्ही मुलगा दिलाय मला, तुम्हीच दिलाय आणि तुम्ही आता चिरंजीव. म्हटले चिरंजीव, आता चिरंजीव होणार हा. हो, चिरंजीव. काय करायचं? ज्या वेळेला यम धर्म 16व्या वर्षी येईल त्यावेळेला फक्त आणि फक्त हो माझी पूजा करायची, पूजेत रत राहायचं. यम येणार नाही, आला तर मी स्वतः तिथं उभा असेल, काळजी करायची नाही, चिरंजीव होणार. सगळे निघाले, आले. 16 वर्ष पूर्ण झाले. यमराज स्वतः आले. कोण? यमाला नाही पाठवलं, यम धर्म स्वतः आले आणि यम धर्म आले आणि पाश टाकणार. भगवान शंकर काल रूप धारण केलं, हातात त्रिशूळ घेतला आणि यम धर्माच्या मागे लागले. यम धर्म प्रार्थना करतात, देवा तुम्ही 16 वर्षाचं आयुष्य दिलंय, मला बरोबर येणं होतं, मी केलंय, आता मी सांगतो याला कधीच न्यायचं नाही, नाहीतर यमाला त्या यम धर्माला म्हटले तुलाच मारून टाकी. कोणाला मारून म्हटले? यम धर्माला. यम धर्म म्हटला मारायचं काम माझं आहे, आता तुम्हीच्या रूपाने तुम्ही कालच आहात, कालोष्माम क्षयकृत प्रवृत्त, तुम्ही मारता, आता या मार्कंडेयाला कोणीही न्यायला येणार. चिरंजीव झाला. कशाचा परिणाम आहे? कशाचा? बरोबर, कशाचा? संस्काराचा. पोरापेक्षा पोरी हुशार आहेत बरं का, आहे की नाही? कशाचा परिणाम आहे? संस्काराचा. काय संस्कार दिला? साष्टांग दंडवत. काय? साष्टांग दंडवत. अतिथी देवो भव, गुळ शेंगदाणे, याच्यापेक्षा काही केलं का त्याने? काय झाले ते? आज जगामध्ये चिरंजीव म्हणून, सप्त चिरंजीवापैकी चिरंजीव म्हणून अश्वत्थामा बलिर्व्यास श्लोक आहे ना, यातले प्रसिद्ध चिरंजीव म्हणजे मार्कंडेय ऋषी. एक संस्काराचा परिणाम आहे बरं का. म्हणून आपली संस्था आपल्याला काय देते? संस्कार देते. हो, काय देते? संस्कार देते. ज्ञानाचा संस्कार देते, संस्कार क्रियेचा संस्कार देते आणि सरते शेवटी अहम ब्रह्मास्मी त्याकारक स्वरूपाचाही संस्कार देऊन मनुष्याला मुक्त करण्याची ताकद या संस्थेमध्ये आहे. म्हणून या संस्थेचा आपला 6वा वर्धापन दिन अत्यंत उत्तम अशा पद्धतीने साजरा केला. महाराज म्हणतात याच करता संत संस्कार देतात आणि संत ब्रह्म देतात. म्हणून तर माझा त्यांच्या पायावर विश्वास आहे, संतांची पायी हा माझा विश्वास. म्हणून मी सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणवर्ज. सगळे भाव घेऊन संतांच्या चरणावर तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ समर्पण करावा. आणि समर्पणात अहंकार आला ना त्याच्यासारखं पतन पाप होतच नसतं कोणाकडून. विठाला विठाला. म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. का? मला पक्क माहिती आहे तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. हो, आणि मी जर परमार्थ करताना वृत्तीने साधनाने जर दमलो ना तर सांगतात भागलिया मज वाहतील कडीये, त्यांच्या निजोडे सर्व सुख, तेचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या संतांनी सेवन केलेलं जे परब्रह्म आहे, हो, ते ज्ञान लक्षणात्मक वृत्तीनेही सेवन केलं आणि प्रेम लक्षणात्मक वृत्तीनेही सेवन केलं आणि ते जे सेवन करून अवशिष्ट राहिलं परब्रह्मना प्रेम लक्षणात्मक वृत्तीना, तर ते मी सेवन करतो. तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन
शेविना आवड विशेष म्हणजे काय त्यांचं शिल्लक राहिलेलं जेवण करून लाडू बुंदी श्रीखंड हे काय हे नाही परब्रह्म त्यांनी त्यांच्या ज्ञान लक्षणात्मक वृत्तीच्या कलेने सेवन केलं प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या कलेने भक्तिरस सेवन केला आणि तो जो त्यांच्याद्वारा शिल्लक म्हणजे आपल्यापर्यंत आला तो मी सेवन करीन तू का म्हणे शेष आवडी वचन न मोडी बोलिले ते वेदातला एक श्लोक आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते पूर्ण परब्रह्म संतांनी सेवन करून अवशिष्ट राहिलेलं आहे ते मला अहम ब्रह्मास्मित्याकारक स्वरूपाने प्रतिपादन करतात ते मी सेवन करील भक्तिरस संबंधाने मी सेवन करील संत वाङ्मयाच्या अर्थ आणि अर्थरूपतेपर्यंत मी जाऊन पोहोचेन का त्यांच्या चरणावर मी समर्पण केलेलं आहे अशा प्रकारच्या कोणाच्या संतांच्या आणि गुरुच्या बरं का पोरी हो इकडे बघा तिकडे बघू नका हो काय म्हणतात महाराज गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हो गुरु ब्रह्मदेव आहेत गुरु विष्णू आहेत गुरु शंकर आहेत बरं का उगच्या उग काय ते म्हणजे काय त्यांना काय असे चार डोके फुटले का म्हणून ब्रह्मदेव आहे तिसरा डोळा असं आहे म्हणून आहे का हो का कोणाला खायला काही देतात म्हणून तसं नाही मग हो काय करतात अज्ञानाचा संहार करतात म्हणून शंकर आहेत ज्ञानाची उत्पत्ती करतात म्हणून ब्रह्मदेव आहेत आणि झालेल्या ज्ञानाचं प्रतिपालन करतात म्हणून भगवान विष्णू आहेत आणि ते हे तर लीला विग्रह विशिष्ट असे तर आहेतच पण अवशिष्ट केवळ परब्रह्म आहेत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म परब्रह्म शब्दाचा अर्थ काय परब्रह्म म्हणजे ज्याच्यामध्ये उत्पत्ती विनाशादी समग्र विकार अभाव आहे अशा प्रकारचं जे परब्रह्म त्याला काय म्हणतात आपल्या परिभाषेत बोलायचं झालं तर प्रागभाव प्रध्वंसाभाव अत्यंताभाव अन्यन्याभाव आणि सामायिक अभाव या पंचविध अभावाच्या प्रतियोगित्वाचा अत्यंत अभाव ज्याच्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणायचं परब्रह्म आणि ते परब्रह्म म्हणजे माझे गुरु आहेत हीच भावना धारण करताल का रे पोरो हा हेच ना असंच बरं का हा हो का नाही म्हणा ना हा असं म्हटलं की बरं वाटतं मला बरं का जगलं पाहिजे पारमार्थिक जगलं पाहिजे आगाव नाही जगलं पाहिजे बरं का मर्यादित जगलं पाहिजे सन्मान नाही द्यायचे आणि ज्यांना सन्मान नाही घरामध्ये अशा लोकांच्याकडून तुम्ही सन्मानाची अपेक्षा करावी कशा करता परमार्थ करावा ही गोष्ट नक्की आहे म्हणून आपल्या संस्थेचा वाढदिवस अत्यंत उत्तम पद्धतीने साजरा झालेला आहे परमपूजनीय महाराज आपल्याला या ठिकाणी 4 शब्दामध्ये आशीर्वाद देणार अत्यंत गरजेची गोष्ट आहे विठोबा रखुमाई रामेष्टेवाडी गुरुकुल निवास आमचे गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण विजयजी महाराज रामेष्टे यांच्या सुंदर संकल्पनेतून संपन्न होत असलेला हा वारकरी शिक्षण संस्थेची साधना आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 6व्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्तानं आपणाला दर्शनासाठी लाभलेले आमचे श्री गुरु हरिभक्तीपरायण वेदांताचार्य समन्वय महर्षी गुरुवर्य पंडितजी महाराज श्रीसागर आळंदी अध्यक्ष वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या आजच्या दर्शनाची कीर्तनाचा लाभ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आपल्या समोर लाभलेला आहे संस्थेच्या वतीनं महाराजांचं संत पूजन होत आहे पुढील प्रवास अति धावपळीचा असल्यामुळे या ठिकाणी संत पूजन संस्थेचे सरपंच साहेब ग्रामस्थ वारकरी यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होतोय महाराजांचं संत पूजन होईल अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आमचे मित्र ही संस्था चालवत आहेत 2-3 संस्था 2 संस्था एक माझी तुळसंची आणि एक महाराजांची एका वर्षाच्या फरकानं या ठिकाणी उद्घाटन झालं
फार मोठी प्रचंड अशी प्रगती विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये महाराजांची आहे. एवढी मुलं सांभाळणं श्री महाराज एवढं सोपं काम नाही. कारण मुलींची सुद्धा त्यांनी ही योजना अलीकडच्या 2 वर्षामध्ये मी होतो त्या कार्यक्रमाला स्थापन केली. जेवढ्या ताकदीने मुलींची सेवा संपन्न होते, खऱ्या अर्थानं यापुढे मीराबाई होणार आहेत, जनाबाई होणार आहेत आणि तो शुभ आशीर्वाद आपण या परिसरातील सर्व ग्रामस्थ भाविक वारकऱ्यांनी महाराज मंडळीने त्यांच्या पाठीशी राहावं अशी या व्यासपीठावरून आमची अपेक्षा राहील. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम